बघतोय घडामोडींना प्रचंड वेग आलेला आहे। थेट जातोय प्रवीण दरेकरजी देखील आपल्या सोबत आहेत। प्रवीणजी, आता दिनेशने देखील जो मुद्दा मांडला तो खूप महत्त्वाचा आहे। शिष्टमंडळाबरोबर जी भेट आहे पंतप्रधानांची घेतल्यानंतर एक वैयक्तिक भेट जी आहे ती खासगीत होऊ शकते पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये। काही नवीन समीकरण बनण्याची शक्यता वाटते का तुम्हाला, किंवा जुनी जी समीकरण आहेत ती पुनरुज्जीवित होण्याची काही शक्यता आहे का? एक लक्षात ठेवा, राजकारणामध्ये काही होऊ शकतं। ज्या वेळेला 25-30 वर्षाची मैत्री सोडून, हिंदुत्वाची मूळ आचार विचार सोडून ज्या वेळेला हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या पक्षांशी एकत्रित होऊन महाविकास आघाडी सरकार होऊ शकतं, तर उद्धवजी किंवा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी 25-30 वर्षाची मैत्री आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यात एकांतात भेट होऊ शकते आणि कुठलीही चर्चा होऊ शकते। राजकारणामध्ये त्या ठिकाणी जर तरला काय अर्थ नसतो, राजकारणामध्ये काही होतं, त्याच्यामुळे त्या वैयक्तिक भेटीत काय होईल हे नंतरच त्यावर आपल्याला चर्चा करता येईल। परंतु मला याच्यामध्ये एक सांगायचं की आमचे मित्र हेमंत पाटील जे म्हणाले त्या दोन्ही मुद्द्याशी मी सहमत आहे, की त्यांनी सांगितलं की रोग डोक्याला आणि पायाला उपाय करतोय। हेमंतजी हे महाविकास आघाडी सरकारच्या बाबतीत सुद्धा होते। आपण खरं म्हणजे आता पंतप्रधानांना भेटतोय, त्यातनं आपल्याला निश्चित फायदाच होईल, नुकसान काही होणार नाही। की ही प्रोसेस मराठा आरक्षणाची राज्य सरकारने कशी केंद्रापर्यंत न्यायची याविषयी चांगली दिशा आपल्याला निश्चित करता येईल। परंतु जे मराठा समाजाला राज्य सरकार म्हणून करायला पाहिजे होतं ती प्रक्रिया पूर्ण करायची काही सुरुवात नाही। मागासवर्गीय आयोग गठीत करणं, त्या ठिकाणी जे काही दोष उणिवा त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टात दाखवल्या त्या रेक्टिफाय करणं आणि मराठा समाजाला आरक्षण होईपर्यंत ज्या सवलती देणं आवश्यक आहे त्या सवलती आपण देत नाही। आणि जसं राज्यपालांना एक निवेदन दिलं तशा प्रकारचं केवळ भेटीचं सोपस्कार होता कामा नये अशी माझी त्या ठिकाणी अपेक्षा आहे। आणि केंद्र सरकारला अधिवेशन घ्यायला सांगत असताना मला वाटतं राज्य सरकारने 2-3 दिवसाचं अधिवेशन घ्यावं, कारण या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत वेगवेगळ्या गोष्टी आहेत, वेगवेगळे एकमेकांवर त्या ठिकाणी संशय आहे, कोण चुकलं कोण बरोबर, लीगल भूमिका नेमकी काय, या गोष्टीचा उहापोह महाराष्ट्रातल्या विधिमंडळात होणं अपेक्षित आहे। आणि मला वाटतं हेमंतजी, त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना आपणही विनंती करा की महाराष्ट्राच्या विधिमंडळात सुद्धा अधिवेशन घेऊन यावर चर्चा व्हायला पाहिजे। आणि मग महाराष्ट्रामध्ये चर्चा झाल्यावर स्वाभाविकता केंद्रामध्ये ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे, केंद्रात मग शिवसेनेचे आणि भाजपचे किंबहुना महाराष्ट्रातले सगळे खासदार मिळून त्या ठिकाणी त्या विषयाचा पाठपुरावा करतील। त्याच्यामुळे अजूनही आपण एकमेकांची उणीधोणी एकमेकांवर त्या ठिकाणी दोषारोप करत बसण्यापेक्षा या भेटीतनं काही चांगलं निघेल, चांगला सुसंवाद होईल, चांगला समन्वय करत महाराष्ट्राचं भलं होईल याची अपेक्षा करूया। परंतु त्या ठिकाणी एकीकडे भेट घ्यायची आणि पुन्हा सकाळपासून मी बघतोय पुन्हा अशाच प्रकारचं संघर्षाची जी किनार आहे ती आणखी त्या ठिकाणी घट्ट करायची, तर मला वाटतं योग्य ठरणार नाही। आपण पॉझिटिव्ह थिंकिंग करूया, आपण चांगलं काय अपेक्षित होईल अशा प्रकारची अपेक्षा करूया आणि त्या दिशेने चर्चा व्हायला पाहिजे। नक्कीच या बैठकीत काहीतरी चांगलं निष्पन्न होऊ दे महाराष्ट्रासाठी, हीच आपण आशा करूया। प्रवीणजी, पुन्हा तुमच्याकडे येतो। अविनाश थोरातजी आपल्या सोबत आहेत, राजकीय विश्लेषक आहेत। अविनाशजी, खरं तर या 2 बैठका आहेत असं आपण म्हणायला काही हरकत नाही। पहिली बैठक म्हणजे शिष्टमंडळासह मुख्यमंत्री पीएमना भेटतायत, ती बैठक अर्थात त्यात जीएसटीचा मुद्दा असेल, आरक्षणाचा मुद्दा असेल, हे सगळे मुद्दे तर त्यांच्या कानावर घातले जातील। मात्र त्याच्यानंतर खासगीत जी बैठक होणार आहे असं कळतंय मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यामध्ये, ती देखील तितकीच महत्त्वाची आहे। या दोन्ही बैठकीतनं काय निष्पन्न होईल महाराष्ट्रासाठी काय वाटतं? खरं सांगायचं तर या दोन्ही बैठका ज्या आहेत त्या पूर्णपणे राजकीय आहेत। हे एक उदाहरणच द्यायचं झालं तर असं देता येईल की शाळेतली मुलं खूप त्रास देत आहेत म्हणून एखाद्या मुलाने त्याच्या पालकांकडे जाऊन तक्रार करायची, अशा पद्धतीची बैठक आहे। आपण गेल्या काही दिवसापासूनचं वातावरण जर पाहिलं तर भारतीय जनता पक्षाने त्यांचे अनेक नेते दररोज येऊन महाविकास आघाडीवर टीका करतायत। त्यामध्ये प्रामुख्याने उद्धव ठाकरे यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच नाही अशा प्रकारची भूमिका मांडतायत। तर त्यामुळे उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचं सरकार थेट नरेंद्र मोदींकडे जाऊन नरेंद्र मोदींकडेच ती तक्रार करते, अशा पद्धतीची बैठक आहे। दुसरा जो मुद्दा सांगितला तुम्ही की ज्या पद्धतीने त्यांची एक वैयक्तिक भेट होणार आहे, तर राजकारणामध्ये अशा पद्धतीची वैयक्तिक भेट आणि त्यातून काही साध्य होतं असं काही, कारण आता सध्या तंत्रज्ञान इतकं वाढलेलं आहे की जर समजा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांना काही बोलायचं असेल तर त्यासाठी खूप मार्ग आहे।
की एका बाजूला म्हणजे अजित पवार आणि अशोक चव्हाण यांना बाहेर बसून उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी काहीतरी राजकीय नवीन समीकरण जुळवतील असं काही वाटत नाही. बरं, नक्कीच अविनाश पुन्हा तुमच्याकडे मी येतो. दिनेश दुखंडे या सगळ्या घडामोडींवरती दिल्लीतनं लक्ष ठेवून आहे. दिनेश, एक महत्त्वाचा प्रश्न या संदर्भातला की खासगी जी भेट होईल उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची, त्यांनी कुठेतरी एक एनसीपीला देखील इशारा द्यायचा प्रयत्न होईल शिवसेनेकडनं, आणि तो यासाठी मधल्या काळामध्ये आपण बघितलं होतं शरद पवार अमित शहांना भेटले गुजरातमध्ये, अशा काही बातम्या आलेल्या होत्या. त्यामुळे हे सगळं बघता ही खासगीतली भेट आहे, तरी एक इशारा एनसीपीला तर दुसरा देवेंद्र फडणवीसांना हा देखील उद्धव ठाकरे यांच्याकडनं दिला जाईल. दिनेश? वैभव, युती असो किंवा आघाडी, राजकीय पक्षांना आपल्या मित्र पक्षांवर दबावाचं राजकारण खेळावं लागतं. आता असं म्हटलं जातंय की महाराष्ट्राचे प्रमुख मुद्दे मांडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात वैयक्तिक खाजगी एकांतात चर्चा होऊ शकते. बघा, याआधी असं झालेलं आहे की शिष्टमंडळासह नेते भेटायला जातात, पण खाजगी बंद दाराआड नेत्यांमध्ये, दोन नेत्यांमध्ये संवाद होतो जो अनेकदा कालांतराने बाहेर येतो. आताही असं होऊ शकतं. सूत्रांची माहिती आहे, या भेटीला अद्यापही कुठला अधिकृत दुजोरा नाहीये, पण राजकारणात या गोष्टी होतात. अलीकडच्या काळात बघितलं तर शरद पवार आणि अमित शहा हे एकमेकांना गुजरातमध्ये भेटले, अहमदाबादला भेटले, अशा पद्धतीची चर्चा होती आणि त्यातून काही राजकीय समीकरणं पुढच्या काळातली एकमेकांच्या बाबतीत ठरवण्यात आली, राजकीय पक्षांच्या बाबतीत असं म्हटलं जातं. पण महाविकास आघाडी सरकार हे 3 पक्षांचं आहे. काँग्रेस, एनसीपी आणि शिवसेना त्याचे पक्षप्रमुख या सरकारचं नेतृत्व करत आहेत. या 3 पक्षांमध्ये विचारधारा पूर्णपणे भिन्न आहेत. अनेकदा मतभेद चव्हाट्यावर आलेले आहेत. मंत्री एका मागोमाग एक आरोपांच्या आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या कचाट्यात सापडत आहेत, आरोपीच्या पिंजऱ्यात सापडत आहेत. त्यामुळे सरकार चालवताना उद्धव ठाकरे यांचीही दमछाक होते. भले उद्धव ठाकरे हे संयमी नेतृत्व आहे असं म्हटलं जातं, पण शेवटी संयमी नेतृत्वाला राजकीय भवितव्याचीही चिंता करावी लागते किंवा तशी आखणी करावी लागते. असं म्हटलं जातं अनेकदा की एनसीपी आणि भाजप अशी भविष्यात युती होऊ शकते, पण ही कुणकुण लागतात. शिवसेना ही भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करते. राज्यपाल आणि शिवसेना यांच्यामध्ये अलीकडच्या काळात मोठी कटुता निर्माण झाली. 12 आमदारांच्या नेमणुकीच्या प्रश्नावरून महाविकास आघाडी सरकार विरुद्ध राज्यपाल असं चित्र महाराष्ट्रामध्ये बघायला मिळालं. राज्यपालांकडून पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना त्यांचा रिपोर्ट जात असतो. असे सगळे मुद्दे आहेत आणि जर बघितलं तर ठाकरे आणि मोदींमध्ये कौटुंबिक स्नेह चांगला आहे. भले राजकीय कटुता निर्माण झाली असेल तरी कौटुंबिक स्नेहाचा भाग असतो, गेस्चरचा भाग असतो आणि त्या दृष्टीनं या 2 नेत्यांमध्ये खासगीमध्ये एकांतात चर्चा होऊ शकते. नक्कीच, हेच आपण थेट विचारूया. अरविंद सावंत जी आपल्या सोबत आहेत. अरविंदजी, स्वागत आहे TV9 मध्ये. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे पहिली बैठक झाल्यानंतर दुसरी एक बैठक होणार असं कळतंय पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये. मोदी आणि ठाकरे हे दोघं जण जेव्हा भेटतील तेव्हा नक्कीच काही जिव्हाळ्याचे विषय आहेत त्यांच्यामध्ये. हे सगळं होत असताना कटुता बाजूला सारून येणाऱ्या काळात भविष्यासाठी काही वेगळ्या समीकरणाची जुळवाजुळव असेल किंवा चर्चा असेल हे देखील कदाचित होण्याची शक्यता. अरविंदजी, माझा आवाज येतोय? जी जी अरविंदजी, माझा प्रश्न असा होता की शिष्टमंडळासह मुख्यमंत्री जेव्हा पंतप्रधानांची भेट घेतील त्याच्यानंतर खासगीत देखील ते दोघं जण भेटणार आहेत असं कळतंय. आणि अर्थात मोदी आणि ठाकरे कुटुंबियांचे संबंध अगदी जुने आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा त्या सगळ्याला उजाळा तर दिला जाईलच, मात्र भविष्याच्या दृष्टीनं देखील काही वेगळी समीकरणं, काही वेगळी चर्चा ही होण्याची शक्यता आहे का? तुम्हाला माध्यमांना चर्चा काय म्हणूया, सविस्तर चर्चा करायला वेळ आहे भरपूर या सगळ्या गोष्टींचा. आमच्यासाठी आता फक्त प्रश्न आहे की महाराष्ट्रात कोरोना आणि दुसऱ्या बाजूला जीएसटी सारखा विषय आहे, आरक्षणाचे विषय आहेत, ते केंद्राकडे आहेत, प्रलंबित आहेत. त्या विषयांना प्राधान्यक्रम देऊन आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब भेटतील आणि महाविकास आघाडीचे दोन्ही प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे ह्या तुम्ही ज्या काही चर्चा घडवता ती जर ऑल परसेप्शन इंग्रजीमध्ये होतात, तुम्ही काय काय तुम्हाला काय सुचत असेल ते बोलत असता. आता काय चाललंय, महाराष्ट्र का भेट घडते, खास करून मराठा आरक्षणाच्या संदर्भातली ही भेट प्राधान्यक्रमानं कारण सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला त्या निर्णयामुळे मराठा आरक्षणावर बाधा आली. आता ती बाधा आली, त्याला संविधानात्मक आणि न्यायिक असा 2 लढ्यांचं महत्व आहे.
त्यामुळे आत्ताच्या कोरोना परिस्थितीत कुठेतरी आणखीन दुसरा तिसरा लढा रस्त्यावर उभा राहिला तर कोरोनाची लढाईचं काय करायचं असा प्रश्न उभा राहतो. आणि जेव्हा आदरणीय सर्वोच्च न्यायालय तक्ता स्पष्टपणे सांगतं की हे जे आहे ते तुम्हाला केंद्र सरकारकडे जाऊन त्या ठिकाणी राष्ट्रपतींकडे जाऊन हा प्रश्न सोडवावा लागेल. कारण 50% अधिकचं आरक्षण हा अधिकार त्यांचा आहे, आपला नव्हे. तर तो केंद्र सरकारकडे संविधानात दुरुस्ती करणं किंवा 3-2 अशा मताधिक्याने जेव्हा हा फेटाळला गेला की राज्यांना अधिकार आहे की नाही तर त्या संदर्भात केंद्राने स्पष्टपणे भूमिका तशी घेतली होती, नाही म्हणता येणार नाही. पण केंद्र राज्यात सर्वोच्च न्यायालयाने ती मान्य नाही केली. तर त्या दोनापैकी एक निर्णय होणं आवश्यक आहे ताबडतोब. एक तर तो केंद्र राज्याला अधिकार असं मान्य करणं किंवा नसेल तर घटना दुरुस्ती करणं या संदर्भातला निर्णय घेण्याचा अधिकार राष्ट्रपती आणि माननीय पंतप्रधान. त्यामुळे महामहिम राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडे जे निवेदन द्यायचं होतं ते मध्यंतरी महाविकास आघाडीच्या सरकारनं आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली राज्यपालांमार्फत वरती पोहोचवलं. त्या संदर्भात आता ही बैठक आहे. ते प्रथम्य क्रम आहे. बाकीचे सगळे राजकीय विश्लेषण आहे की जेव्हा घडतील तेव्हा त्यावर भाष्य करू. अरविंदजी, सगळ्यात महत्वाचं ही भेट होत असताना तिथे देवेंद्र फडणवीस सुद्धा असावेत असंच मत हे तुमचेच खासदार आहेत संजय राऊत यांनी व्यक्त केलं होतं आणि महाविकास आघाडी सरकारमधल्या काही नेत्यांनी सुद्धा तसं मत व्यक्त केलं होतं. अगदी छगन भुजबळ सुद्धा तसं म्हणाले होते. सरकारला बोलवले, सरकारची बैठक आहे त्यामुळे सत्ताधारी सरकारचेच प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. बाकी चर्चा तर होतच असते. बर, अरविंदजी असेच सोबत राहा. सुधीर भाऊ देखील आपल्या सोबत आहेत, सुधीर मुनगंटीवार आपल्या सोबत आहेत. सुधीर भाऊ, अरविंद सावंत आपल्या सोबत आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की आता सध्या फोकस जो आहे तो केवळ आणि केवळ जे प्रश्न घेऊन मुख्यमंत्री गेलेले आहेत पंतप्रधानांकडे कसा रिस्पॉन्स येतो हे बघावं लागेल. यामध्ये महत्वाचं असं आहे की खरंच मराठा आरक्षणाविषयी हा सगळा महत्वाचा मुद्दा जो आहे जर लावून धरायचा होता तर संभाजीराजे यांना घेऊन गेले असते किंवा फडणवीसांना देखील बैठक घेऊन त्याच्यानंतर घेऊन गेले असते तर अजून सर्व पक्षांना आपण एकत्र केलेलं आहे या प्रश्नावरती, असं वाटलं नसतं? पुन्हा एकदा आपण सुधीर भाऊंकडे जाणार आहोत. मात्र आपण बघतोय सध्या मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची ही भेट सुरू आहे आणि प्रत्येक क्षणाक्षणाचे अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. दिनेश दुखंडे या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत, दिल्लीमध्ये आहेत. राजेंद्र कोंढरेजी आपल्या सोबत आहेत. राजेंद्रजी, यात सातत्यानं मराठा आरक्षणाचा विषय जो आहे तो पंतप्रधानांकडे मांडणार असं सातत्यानं महाविकास आघाडीकडनं सांगितलं जातंय. मात्र या बैठकीनंतर राज्याला म्हणून ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या राज्य म्हणून मुख्यमंत्री पार पाडणार आहेत की नाही हे बघणं देखील तितकंच गरजेचं आहे. जर वारंवार हे सांगितलं गेलं की पंतप्रधानांच्या कानावर घातले, आता सगळं त्यांच्या अखत्यारीत आहे ते त्यांनी बघावं, तर मग पुढे काय? बघा, हा सगळा प्रकार मला तरी आहे ना थोडासा एक वेगळा अशा अर्थाने वाटतोय की मराठा आरक्षणाच्या केसमध्ये दिलेल्या निकालानुसार आपल्या राज्यामध्ये जे आरक्षण देण्याचे सर्व राज्यांचे अधिकार आहेत ते अधिकार गेलेले आहेत, याच्यावर कोणीच बोलत नाहीये आणि त्याला स्वरूप मराठा आरक्षणाचं देते. सगळ्यात मुख्य काय आहे की तुमच्या हातात जे 15/4/16 राज्य विधिमंडळाचे अधिकार आहेत हे अधिकारच जर त्याच्यामधल्या प्रोसेसनी जर राष्ट्रपतींकडे गेलेले असतील तर त्याच्यावर सगळ्या राज्यांनी देशातल्या हल्लकल्लोळ करायला पाहिजे. मी प्रश्न हा यासाठी विचारला, राजेंद्रजी प्रश्न यासाठी विचारला कारण संभाजीराजे म्हणाले होते की 5 मागण्या आधी मान्य करा म्हणून. त्याचं काय केंद्राच्या अंडर येत नाही, ते तर राज्याच्या अंडर येत आहेत म्हणून विचारला प्रश्न. बघा, त्या मागण्या अशा आहेत की सारथीचं एक्सपान्शन करणं, अण्णासाहेब पाटीलच्या योजनांमध्ये वाढ करणं, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा विषय आहे, सुपरन्युमरी आहे, 2014 पासूनच्या नियुक्त्या आहेत. हे सगळेचे सगळे प्रश्न राज्य सरकारच्या आजही हातात आहेत आणि एक मॅरेथॉन मीटिंग झाली संबंध दिवसभरामध्ये तर राज्य सरकार हे एका दिवसामध्ये सगळ्या विषयाचे निर्णय घेऊन अंमलबजावणीचा धडक कार्यक्रम राबवू शकते. परंतु हे झालेलं नाही. 22 सप्टेंबर 2020 रोजी असाच विषय ज्यावेळेस झाला त्यावेळेस 9 मागण्या राज्य मंत्रिमंडळाने ज्या मान्य केल्या त्याच्यातल्या 5% विषयाची पण अंमलबजावणी झालेली नाही, म्हणून 16 तारखेला मोर्चा जाहीर केलाय. बरं, आणि म्हणूनच हा मोर्चा जाहीर केलेला आहे कारण 5 मागण्या ज्या संभाजीराजेंनी सांगितलेल्या होत्या त्या मात्र मान्य केल्या नाहीत.
अगदी राजेंद्रजी, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, जसं तुम्ही म्हणतात की जे राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे तेच मुळात होत नाहीये, आणि मग ही भेट जी आहे या भेटी संदर्भात जेव्हा आपण प्रश्न केला होता की श्रेयवादासाठीचा हा एक प्रकार दिसतोय का, तुम्ही एक मोर्चाचे, अर्थातच मराठा मोर्चाचे महत्त्वाचे घटक आहात, तुम्ही जेव्हा म्हणजे मराठा समाज म्हणून या भेटीकडे तुमची दृष्टी कशी आहे जेव्हा आता हे सगळे नेते बोलताना तुम्ही ऐकलंय? मी फक्त मराठा आरक्षण या अनुषंगाने या विषयाकडे पाहतच नाहीये. राज्याचं पूर्ण आरक्षण धोरण जे आहे 2004चा कायदा, पदोन्नतीच्या आरक्षणाचा कायदा, 27% ओबीसी जिल्हा परिषदेतलं आरक्षण गेलेलं आहे, मराठा आरक्षणाचा विषय आणि राज्याच्या यादीतल्या 386 जातींचं आरक्षण हे तात्पुरत्या स्वरूपात सुप्रीम कोर्टने लागू केलेलं आहे. हे सगळे विषय एकामेकामध्ये इंटरलिंक असल्यामुळं हे एकत्रितरित्या राज्य सरकारला आणि केंद्राला ते हाताळावे लागणार आहेत. दुर्दैवाने त्या विषयाकडे न लक्ष देता फक्त मराठा आरक्षण हा वेगळा विषय फोकस करून त्याच्यात राजकीय अंग भरलं जातंय, ही खऱ्या अर्थाने दुर्दैवाने बाजू आहे. आणि म्हणून आम्ही जे सरकारला पत्र दिलंय, तुम्ही सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना बोलवा, हे सगळे प्रश्न एकत्रित घ्या आणि एकदा त्याच्यावर मार्ग काढा. जर तुम्ही वेगवेगळे मार्ग काढले की पुन्हा कोर्ट केसेस होऊन आम्हाला आमच्या आयुष्यात